आज मग मला सांगा, पैसे देऊन मत विकत घेणं आणि निधी देऊन मत मागणं यात काय फरक आहे? मला विचारते तुम्ही निधी किती आणला? मी विचारतो पालकमंत्री महोदय, गेल्या 1.25 वर्षात माड्याला तुम्ही काय दिलं? तुम्ही देखील मंत्री आहात, तुम्ही काय दिलं माड्याला? हसायचं का रडायचं कळलं? तरी सांगितलं की माड्याचा पालकमंत्री रणजित शिंदे. वा रे बाबा म्हणून वा. आम्ही बायको होतो, शाळेत गोट्या खेळत होतो. एखादं पोरग हरल्यावर कसं करायचं तसंही पडलंय विधानसभेला. मग रडायला लागल्यावर काय करते ती? हे उलुलुलू सगळ्याला पाठ झाले तालुक्याला. तुम्हाला कळलं पण त्याला कळलं ना. आणि आता ती पडलंय आणि म्हणतोय तू पालकमंत्री. हुलुलुलू काय झालं रे? पालकमंत्री आहात आपण. पालकमंत्री पदाचा रुबाब काय होतो? ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस किती रुबाब होता? आपल्या जिल्ह्याला काय दिवस होते? आणि आज आता माझ्याकडं म्हणजे जवळपास मतदारसंघात 7 सभा घेतल्या. मला तर असं वाटतंय उद्या माणेगाव मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लागल्यावर कदाचित 2 नंबर वार्डात किंवा 3 नंबर वार्ड लय जड आहे म्हणल्यावर तिथं सुद्धा प्रचाराला यावं लागेल. आपल्या माढा तालुक्यातली बंद पडलेली आमसभा आपण सर्वांनी बघितलं की माढ्यामध्ये चालू झाली. पुन्हा आमसभे माध्यमातून अनेक त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. माढा तालुक्याच्या आमसभेचं वैशिष्ट्य असं होतं की माढा तालुक्याच्या आमसभेमध्ये तहसीलदारांवरती त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये मागितल्याचा आरोप झाला. कुठल्या गाडीतनं काय केलं हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर त्या आमसभेचा अध्यक्ष म्हणून आम्ही ठराव घेतला की या तहसीलदार साहेबांना निलंबित करण्यात यावं. आणि या महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण आहे की निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याला गेला. जिल्हाधिकाऱ्यांनी तो थेट महसूल मंत्र्यांना दिला आणि महसूल मंत्र्यांनी तहसीलदार निलंबित झाला. निलंबित होण्याची एकमेव घटना ही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात आमसभेला किती ताकद आहे हे त्या ठिकाणी आम जनतेच्या माध्यमातून दाखवलं. आणि मग आपल्या भागातल्या द्राक्षाचा मुख्य विषय आपण बघितला असेल, लक्षवेधी लावली होती. त्या लक्षवेधीच्या माध्यमातून द्राक्षाच्या प्रश्नावरती बोलत असताना मी आणि रोहित पाटील आम्ही लोकांनी कृषी मंत्र्यांना देखील धारावर धरलं. मे 2023 मध्ये सोलापूर जिल्ह्यात 20,400 हेक्टर द्राक्ष आहे आणि फक्त 7 हेक्टरला त्या ठिकाणी अनुदान मिळालंय. मे 2024 मध्ये 20,400 हेक्टर द्राक्ष असताना आम्हाला फक्त 33 हेक्टरला त्या ठिकाणी विमा मिळालाय. आणि मग विमा कंपनीला भरला जाणारा 1 रुपयाचा विमा आता बंद केलाय. सरकारने त्याच्यामध्ये कंपन्यांबरोबर साठवलोट केलंय आणि सरकार त्या ठिकाणी आमच्या विमा कंपन्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याला विमा कंपन्यांमार्फत निधी मिळवून देत नाही झालेल्या नुकसानाचा. आणि मग या वर्षी बघितलं आपण अतिवृष्टी आला, पूर झाला. या पूर परिस्थितीमध्ये आपण बघितलं माणेगाव मध्ये मी त्या 10-12 दिवसामध्ये 2-3 वेळा आपल्या सोबळ्याच्या सेवेमध्ये राहतो. त्या ठिकाणी या 17 गावातनं आपल्या सेवेमध्ये काम करत असताना मग आपल्या इथे एनडीआरएफची टीम आली पाहिजे, रेस्क्यू टीम आली पाहिजे. मग मिलिटरी आणायची वेळ आली, मिलिटरी आली. त्या ठिकाणी ते आणत असताना आपल्याला दारफळ मध्ये पाण्याची परिस्थिती बरड वस्तीवरती इमर्जन्सी तयार झाली. त्यावेळेस मी जिल्हाधिकारी असतील, कमिशनर असतील यांना संपर्क करून जिथे हेलिकॉप्टरनं माणसं काढावं लागतील, पालकमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना देखील त्याबाबत विनंती केली. आणि मग हेलिकॉप्टर आलं आणि हेलिकॉप्टरनं त्या वस्तीवरची काही लोक काढली. हेलिकॉप्टरनं सगळी लोक निघाली नाहीत, परंतु हेलिकॉप्टर आल्यामुळं
राहिलेल्या पाण्यातल्या लोकांना आधार आला की आपल्याला आता पुन्हा हेलिकॉप्टर येऊन वाचवेल. जे लोक धीर सोडत होती त्या लोकांना धीर देण्याचं काम झालं. मग आता परवा पालकमंत्र्यांनी टीका केली की हेलिकॉप्टर म्हणजे पालकमंत्री मी पाठवलं, तुम्हीच पाठवलं, पण ते काय तुमचं होतं का? हे सरकारचं होतं. मग सरकारचं हेलिकॉप्टर तुम्हाला माणेगावामध्ये वाकावला जाणाऱ्या रस्त्याला पाणी कुठं आलं माहित होतं का? दारपडमध्ये बरड वस्ती कुठं आहे माहित होतं का पालकमंत्र्यांना? तिथं माणसं अडकलेली माहित होतं का? ते सांगायचं काम आमदार म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलं. पालकमंत्र्याला सांगितलं, पालकमंत्री महोदयांनी आपल्याला मदत केली आणि ती लोक काढली. परंतु त्याचं श्रेय मला नाही, पालकमंत्र्यांना नाही, लोकांचे जीव वाचवणे महत्वाचे होते आणि ते जीव वाचवण्यासाठी मग पालकमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी टीका टिप्पणी चालू केली. मला आपल्याला अनेक प्रश्नामध्ये काही प्रश्न विचारायचे. मागच्या वेळी इथं आल्यानंतर मी याच ठिकाणाहून सांगितलं होतं की आपल्या माणेगाव उपसा सिंचन योजनेला RRW ची परमिशन पाहिजे होती. ती परमिशन मिळून जानेवारीमध्ये तो प्रस्ताव अंतिम टप्प्यात गेला आणि तो प्रस्तावाचा पाठपुरावा करून आपल्याला जिथं पाणी उचलणार आहे आपण त्या खैरावमध्ये एक बंधारा झाला पाहिजे आणि त्या बंधाऱ्यामध्ये पाण्याची साठवण झाल्याशिवाय ती योजना पूर्णत्वाला जात नाही. म्हणून सिना नदीवरती त्या ठिकाणी 6 हायड्रोलिक पद्धतीचे बंधारे करावे आणि या बंधाऱ्याच्या माध्यमातून 1 ते 1.5 TMC पाणी हे त्या ठिकाणी साठवलं जाईल आणि त्यातील उपसा सिंचन करून माणेगावला त्या ठिकाणी पाणी आणायचा प्रस्ताव आम्ही अंतिम टप्प्यात आणला. आणि मग याची पाठपुरावा गेले 1 वर्ष झालं त्या ठिकाणी करतोय. त्याच्या ज्या त्रुटी होत्या त्याच्यामध्ये पाणी वापर, शिल्लक पाणी, त्याच्यासाठी योजना आणि मग याचा सगळा पाठपुरावा आम्ही त्या ठिकाणी करतोय. त्याला अंतिम मान्यता देखील आता मिळाली आहे आणि पुढच्या या आचारसंहिता नगरपालिकेची, महानगरपालिकेची आता जिल्हा परिषदची लागल्यामुळं तो विषय आता 23 तारखेला अधिवेशन आहे. या अधिवेशनामध्ये याच्यावर लक्षवेधी टाकली आहे आणि या लक्षवेधीच्या माध्यमातून आपल्याला सरकारच्या वतीनं ठोस असं आश्वासन आणि याला निधी मिळेल यासाठी मी प्रयत्नशील आहे. माणेगाव उपसा सिंचन योजना झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही एवढाच आपल्या सगळ्याच्या साक्षीने शब्द देतो. आणि मग पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की आमदाराला 5 कोटी रुपये निधी असतो आणि मग पुढच्या 4 वर्षात 20 कोटी येणार आहे आणि मग आमच्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या, आम्ही 21 कोटी देऊ. मला या निमित्तानं पालकमंत्री महोदयांना विचारायचंय किंवा आपल्या सगळ्यांना विचारायचं, या देशाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे देश चालवते आणि मग घटनेमध्ये आमदार म्हणून, मंत्री म्हणून आम्हाला शपथ घ्यावी लागते. मंत्र्यांना शपथ घेताना शपथविधीत काय सांगितलंय तर बाळासाहेब भाऊ त्या शपथेत सांगितलंय की आम्ही कुणालाही दुजाभाव देणार नाही, आम्ही ममत्व ठेवणार नाही, आम्ही कुणाचा द्वेष करणार नाही आणि आम्ही कुणाला प्रलोभन देणार नाही. आज मग मला सांगा, पैसे देऊन मत विकत घेणं आणि निधी देऊन मत मागणं ह्यात काय फरक आहे? आणि मग आज तुम्ही कुठल्या आहे ना निधीच्या पद्धतीनं बोलताय. मग 30 वर्ष तुमच्याकडेच होतं, मग का निधी आला नाही? मला विचारते तुम्ही निधी किती आणला? मी विचारतो पालकमंत्री महोदय, गेल्या 1.25 वर्षात माड्याला तुम्ही काय दिलं? तुम्ही देखील मंत्री आहात, तुम्ही काय दिलं माड्याला? का तुम्ही दुजाभाव करताय? आणि आज नवीन काय सांगायला चालू केलंय त्यांनी? मला तर म्हणजे हसायचं का रडायचंच कळलं. त्यांनी सांगितलं की माड्याचा पालकमंत्री रणजित शिंदे. वा रे बाबा म्हणलं वा. आता मला सांगा, जर
पडलेल्या माणसाला आमदार नसताना मंत्री होता येईल का? आणि मग एक गोष्ट बघा, बसते बस बस ना तू बाबा, तू बस, तू नको काळजी करू, आपली जायचं सगळी. पडलेल्या माणसाला मंत्री होता येईल का? घटनेनं लोकशाहीनं आपल्याला बाळासाहेब भाऊ अधिकार दिलाय. मग आता एका बाजूला सांगितलं जातं की त्या ठिकाणी रणजित शिंदेना पालकमंत्री. मला वाटलं आम्ही बारको होतो, शाळेत गोट्या खेळत होतो, एखादं पोरग हरल्यावर कसं करायचं तसंही पडलंय विधानसभेला. मग रडायला लागल्यावर काय करते ती, ए हुलुलुलू, सगळ्याला पाठ झाले तालुक्याला. तुम्हाला कळलं पण त्याला कळलं ना. आणि आता ती पडले आणि म्हणतोय तू पालकमंत्री, हुलुलुलू. काय लागणार आहे? पालकमंत्री आहात आपण. पालकमंत्री पदाचा रुबाब काय होता? ज्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस किती रुबाब होता? आपल्या जिल्ह्याला काय दिवस होते? आणि आज आता माझ्याकडं म्हणजे जवळपास मतदारसंघात 7 सभा घेतल्यात. मला तर असं वाटतंय उद्या माणेगाव मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लागल्यावर कदाचित 2 नंबर वार्डात किंवा 3 नंबर वार्ड लय जड आहे म्हणल्यावर तिथं सुद्धा प्रचाराला यावं लागेल. असं जर व्हायची वेळ आली तर कसं होईल? किंवा उद्या जर आपल्या माणेगाव मध्ये 7-8-10 गणपती यायचे आणि गणपतीच्या मंडळाचा अध्यक्ष निवडायची जर निवडणूक लागली तरी कदाचित पदार्पण करायची वेळ येऊ नये. आणि मग त्यांचा काय कार्यक्रम होता? ही पडली, ती गायब झाली ती, आणि आता पालकमंत्र्याचं उसणं अवसान घेऊन आपल्यावर बोलायला लागलं. मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं, विकास कामावरती बोलतेत तो सरकार तुमचं आहे. मी आपल्याला या निमित्तानं प्रश्न विचारतो पालकमंत्री महोदय, परवा या देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. मग केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, मग महाराष्ट्र राज्याला किती निधी दिला? माझ्या शेतकरी बांधवासाठी केंद्र सरकारनं काय योजना आणली का? 1 रुपया दिला का? आणि मग तुम्ही त्या ठिकाणी सरकार आहे म्हणून सांगता, आणि मग सरकार जर आम्हाला त्या ठिकाणी दुजाभाव देत असेल तर मग तुम्ही निधी कुठून आणणार? जर केंद्र सरकार त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याबद्दल वाकड्या नजरेनं बघत असेल, आज मला सांगा इथं बसलेल्या किती जणांनी अर्थसंकल्प बघितला? कोण बघतं अर्थसंकल्प? उद्योगपती ज्याचं शेअर मध्ये पैसे अडकलेत, मोठी मोठी लोक. आणि अर्थसंकल्प कुणासाठी? मोठ्या लोकांसाठी. आणि मग आम्ही सामान्य पोरांनी काय करायचं? या माणेगावातल्या पोराला रोजगार निर्मिती व्हायसाठी काय केलं? या महाराष्ट्रात कोणता उद्योगाला मोठा काय आपण त्या ठिकाणी केलंय हे देखील सांगायची वेळ नाही का? आणि मग अत्यंत दुर्दैवी आणि घातक गोष्ट एक घडली आहे 2 दिवसापूर्वी. बाळासाहेब भाऊ, अजून लोकांना याची कल्पना नाही की काय होणार आहे. समोरून बसन लांबून ऐकणाऱ्याला देखील तुम्ही स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचार करून मला या गोष्टीचं उत्तर द्या. केंद्र सरकारने अमेरिकेबरोबर करार केला. अमेरिकेबरोबर करार ह्या गोष्टीचा केला की अमेरिकेचे शेतीचे मालाचे करार होऊन अमेरिकेचा शेतीमाल भारतात येणार. आणि आता 2 दिवसापूर्वी करार झाला. किती जणांना माहिती आहे?
ह्याचा काय परिणाम होणार आहे? उद्या अमेरिकेचा द्राक्ष भारतात आल्यावर आपल्या द्राक्षाचं काय होईल? उद्या अमेरिकेचा बेदाणा भारतात आल्यावर काय होईल? उद्या अमेरिकेचं इथेनॉल आपल्या इथं आल्यावर साखर कारखानदारीचं ऊसाचं काय होईल? उद्या ते सोयाबीन इथं आलं तर आपल्या मराठवाड्याचं काय होईल? आणि मग केंद्र सरकारनं ह्या गोष्टी करत असताना शेतकऱ्याच्या नरड्यावर पाय देण्याचं काम त्या ठिकाणी करतंय. ह्याला आता सुट्टी देऊन चालणार नाही. मग एका बाजूला आपण विचार करा की त्या ठिकाणी केंद्र सरकार अमेरिकेच्या पुढे झुकतंय आणि आम्ही महासत्ता व्हायला निघालोय. मग महासत्ता होत असताना आमच्या शेतीमालाचा जर करार करून भारतात जर बाहेरच्या शेतीमालाला तर आपला देश शेती प्रधान आहे म्हणून सांगायला देखील उद्याच्या काळात, आणि मग आपल्यातले शेतकरी कष्ट करतोय आणि उद्याच्या काळामध्ये हा जर मोठ्या प्रमाणात माल आला तर आपले बाजारभाव राहतील का? आपली काय अवस्था होईल? आणि उद्या आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी काय पर्याय उरणार आहेत? आज ह्याचे परिणाम दिसणार नाहीत, परंतु पुढच्या काळात त्याचे परिणाम वाईट होतील. म्हणून मला या निमित्तानं विचारायचंय, तुम्ही खरंच केंद्र सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे का? जगदाळे साहेब ह्याच्यावर एकही बोलत नाही कोण. आज त्या ठिकाणी ह्या मुद्द्यावरती बोलणं आवश्यक आहे, परंतु बोललं जातंय का? मी आपल्याला अनेक कामं करत असताना केंद्र सरकारची राज्य सरकारला जोड पाहिजे. जल जीवन मिशन, हर घर जल योजना तयार केली. आपल्या माढा तालुक्यात 117 गावात जल जीवन योजनाचे पैसे आले. आणि मग मागच्या काळामध्ये मी आमदार व्हायच्या आधीच्या लोकांनी त्या ठिकाणी या जलजीवनच्या कामामध्ये आपल्या बगलवच्च्याला कामं दिली. आणि मग मानेगावचं उदाहरण धरा, तिकडची वस्ती सोडली, तिकडची वस्ती सोडली. उंदरगावची योजना 117 जलजीवनच्या योजनेमध्ये आम्हाला रिपोर्ट दिला दिशा समितीच्या बैठकीत, आणि काय सांगितलं? 35 गावाची योजना पूर्ण झाली. मग आपण बघितलं असेल, आमसभेत देखील हा प्रश्न घेतला होता लाईव्ह. आणि मग तिथं 35 गावाची ज्यावेळेस योजना बाळासाहेब भाऊ सांगितली त्यावेळेस आम्ही विचारलं की नळाला पाणी किती येतंय? तर सांगितलं फक्त 3. पैसे उचललेत 117चे, कागदावर पूर्ण 35 आणि पाणी येतंय 3 ठिकाणी. किती मोठा भ्रष्टाचार झाला. आणि मग उदाहरण मानेगावच आहे. मग ही नेमकं जे चाललंय ही कशासाठी चाललंय? तर आपण विचार करायची गोष्ट आहे की आता पुढच्या काळामध्ये मला विचारते निधी किती आणला? पालकमंत्री म्हणते शक्तीपीठाचा अभिजित पाटलाचा काही संबंध नाही. हो, मग आता मोरे साहेब या बाबतीत मला आपल्याला सांगायचंय की शक्तीपीठाच्या बाबतीत तो शक्तीपीठाचा GR 2023 ला झालाय. शक्तीपीठ बार्शीवरनं मोहोळ, मोहोळवरनं पंढरपूर, पंढरपूरवरनं त्या ठिकाणी चाललाय कुठं? सांगोला आणि सांगलीला. मग रत्नागिरी नागपूर रस्ता च्या शेजारी हा रस्ता आहे. हे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं त्या दिवशी आता पालकमंत्री महोदय काय म्हणले की आम्ही गाडीत बोलत होतो हेने ऐकलं. आता तुम्ही मंत्रिमंडळात आहे, मुंबईतच कानात सांगायचं, माझ्या देखत कशाला सांगितलं? मग माझं म्हणणं काय, जर खरं असलं तर अन्नपूर्णा देवीच्या समोर या, तुम्ही बी हात ठेवा मी बी हात ठेवतो. ज्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांना सूचना सांगितली त्यानंतर बरं मी काय म्हणतो, रस्ता इकडून जात असताना ज्यावेळेस हा रस्ता आपल्या बाजूला जाईल
ही सूचना मांडली. मग हा रस्ता आता बार्शीवरनं माणेगाववरनं मोडलीमोरनं करकमवरनं जांभूड मार्गे आपल्या मतदारसंघातनं जवळपास 90 किलोमीटर रस्ता जातो. हा 90 किलोमीटर रस्ता जात असताना रणजित शिंदेला माहित होतं का? पहिल्यांदा कोणी सांगितलं? आपण सांगितलं. बर, माझ्या आधी कोणी सांगितलं माहित आहे का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात पालकमंत्र्यांनी माझं नाव घेऊन सांगितलं का नाही? मग पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याला काय सांगायला पाहिजे? मुख्यमंत्री महोदय, अभिजितचं नाव घेऊ नका, जिल्हा परिषदला सावंत पडतील म्हणायला पाहिजे ना. आता मुख्यमंत्र्यांनी नाव घेतलं, उगाच घेतली का? त्यांना माहित तर होतं का? त्याच्यासाठी तर बोलतोय. तर हाच रस्ता व्हावा म्हणून जे आता तुम्हाला सांगितलं तिथूनच हा रस्ता येतोय बार्शीवरनं. एकदा आपण त्या रस्त्याला चढलो, 8 पदरी आहे, गोंगाटच बार्शी आणि लगेच पंढरपूर बी. मला यायला सोपं, तुम्हाला जायला सोपं. त्यामुळं हा रस्ता होत असताना भविष्याच्या दृष्टीनं आपल्या सगळ्याला हा 8 पदरी रस्ता होणार. याचा फायदा काय? आपल्या भागात 90 किलोमीटर रस्ता जातोय मतदारसंघातनं. 1 किलोमीटरचा खर्च आहे 100 कोटी रुपये. 90 गुणिले 100 किती झाले? 9,000. आणि मला ही म्हणते ती निधी किती आणला? हा रस्ता झाल्यावर आपल्या भागातलं द्राक्ष, आपल्या भागातला बेदाणा, आपल्या भागातलं दूध, उद्या तरकारी आपल्या भागातलं त्या रस्त्यावर चढलं तर जगाच्या बाजारात कुठेही विकायला आपल्याला सोपं होणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीची गरज आहे. आपल्याला या निमित्ताने हीच विनंती करतो की आपण त्या ठिकाणी ह्या रस्त्याच्या बाबतीत कुणी काय म्हणतंय यापेक्षा उद्याच्या काळामध्ये आपल्याला हा रस्ता होत असताना, आता जसं आपण रस्त्याच्या बाबतीत सांगितलं, गेल्या 1 वर्षामध्ये पाठपुरावा करून रस्त्याचे प्रस्ताव आपल्या माढा तालुक्यातले ग्रामा नंबरचे 209 किलोमीटरचे रस्ते त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदकडनं PWD कडे वर्ग केले. आणि आता आपण ग्रामा नंबर देण्यासाठी या रस्त्याला नॉन प्लॅन मधनं प्लॅन मध्ये आणायसाठी 2047चं जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये अनेक रस्ते त्या ठिकाणी घेतले. त्यात 450 रस्ते आपल्या माढा तालुक्यातले घेतले, ज्याच्याला त्या ठिकाणी 1 किलोमीटरला 23 लाख रुपये खडीकरण आणि मुर्मीकरणाला येणार आहे. आता 98 किलोमीटरचे रस्ते मिळाले, प्रत्येक गावाला 1-1 किलोमीटर दिलाय. आता या अधिवेशनात अजून आपल्याला 200 किलोमीटरचे रस्ते मिळतील आणि वर्षाला 500 किलोमीटरचे रस्ते मिळणार आहेत, असं सरकारने अधिवेशनात जाहीर केलंय. त्यामुळं आपल्याला पुढच्या 4 वर्षात 2000 किलोमीटरचे रस्ते मिळणे, तरी आपला जो शेत रस्ते पांढरण रस्त्याचा प्रश्न आहे तो त्या ठिकाणी कायमस्वरूपी निकाली लागेल. आज आपल्या भागात अतिवृष्टी झाली, आपल्याला बऱ्याच जणांना पैसे मिळाले, परंतु काही लोकांचे अजून पैसे मिळायचे बाकी आहे, ज्याची KYC बाकी आहे. परंतु आचारसंहिता आहे, आपले तहसीलदारांना करमाळा दिल्यामुळं हे करमाळ्यावरनं परत 10 तारखेनंतर आल्यावर ज्याचे राहिलेत त्याचे सगळ्याचे पैसे मिळवून देण्याची जबाबदारी माझी असेल. त्यामुळे बिनधास्तपणे आपण काही काळजी करू नका. आपल्याला सगळ्याला मग कुणाची खरडून गेलेली जमीन असेल, त्या खरडून गेलेल्या कुंभेची, खैरावच्या, आपल्या माणेगाव मधल्या शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेल्या, त्याला हेक्टरी 5 लाख रुपयेपर्यंतचा त्या ठिकाणी मनरेगामधनं त्याला जमीन पुन्हा भरून देऊन त्याला पायावरती उभा करायची जबाबदारी आम्ही पार पाडू. आणि मग शेवटच्या माणसापर्यंत काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पुढच्या काळात करू. यासाठी आपण आम्हाला साथ द्यावी एवढी विनंती आपल्याला या निमित्ताने करतो. आणि मग मी आपल्याला अनेक गोष्टी बोलायच्या होत्या, पण काय झालं की समोर अजून मला 2 सभा आहेत. मी थोडक्यात आपल्याला फक्त एवढंच सांगतो
की काही जण माझ्यावरती त्या ठिकाणी टीका टिप्पणी करतात, परंतु टीका टिप्पणी करत असताना मला त्यांना विचारायचंय की या माणेगाव जिल्हा परिषद गटात गेल्या वेळेस तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता, रणजितसिंह शिंदे काय काय दिवे लावले हो इथं, त्यांच्या विरुद्ध कोण लढत होत, सावंत, आणि सावंतला पाडून शिंदेला आणायसाठी कुणीला अर्ज भरला होता इथं, साठेनी. आता ही काय करत होती, तू हल्ल्यावी कर मी रडल्यावी करतो, यांची तिघाची मिली भगत. मला विधानसभेला पाडायसाठी साठे उभा राहिले, तिरंगी व्हावी, पण तुम्ही ओळखलं हे आउट केस आहे, बाजूला सारलं. मग आता ही तिघ एक झाली, आणि आता ज्यांच्या विरोधात गेल्या 20-25 वर्ष गावगाड्यात भांडणं झाली, एकमेकाची डोकी फुटली, किशी झाल्या, आणि आता ही तिघही एक का एकटा बास त्यांना. मला सोपं होतं, त्यांना घ्यायला होता येत होतं, आलती नाही, त्यांना घेऊन बी करता आलं असतं. मग मला सांगा ही काय झागीर आहे का? वरचा गट मला, खालचा गट मुंबईवाल्याला, तिकडचा ह्याला, इकडचं त्याला, आणि मग का आम्ही लय पैसेवाले. रणजित शिंदे बी पैसेवाला होता, 30 वर्ष सत्ता होती, मी साधा फाटका कार्यकर्ता, तुम्ही मला आमदार केलं, पैसे चालले का? काय इथं आता निवडणुकीचं गमत? पैशावर लोकशाही चालत नाही, लोकांनी लोकांसाठी चालवलेली ही लोकशाही ही लोक त्या ठिकाणी टिकवते. आज दबावाचं राजकारण केलं जातंय. आता वर नेते एक झाले, आता माणेगावचे नेते सगळे एक झाले असतील, पुन्हा त्यांना ग्रामपंचायतचं वार्ड वाटून घ्यायचं असतील, पुन्हा सरपंच कुणाला. आता ह्याच्यात 10-12 जण निघणार, 5 वर्षाची मुदत. मग जर 10 सरपंच निघालं, पहिलं वर्षाला बदलायचे, आता 6 महिन्याला बदलावं लागतील. आणि ही पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत का बघा, ही कालचं पोरग आमच्या मागं फिरणार आता पंचायत समितीला उभारलंय. मग का तर बाबा पार्टीच्या घरात आमदार नाही, बाबा पार्टीच्या घरात कोण पुढारी नाही, ती कष्ट करणारं पोरग आहे, साध्या घरात ना आलंय, त्याच्या मागं वारसा नाही, त्याच्याकडे पैसे नाहीत. मग ह्यांना पैशाच्या जमावरती माझावरती इतकी जनता विकत घ्यायची आहे का? आणि मग त्या ठिकाणी पालकमंत्री कसे बोलतात, दमाची भाषा. रणजित शिंदे कसे बोलतात, दमाची भाषा. मला सांगा, मी 1 वर्ष झाला आमदार होऊन अजून एकानं सांगायचं केस कर म्हणून एकमेकावर फोन केला का कधी? एकमेकाला त्रास दिला का कधी? आम्ही माग काय करत होती, ह्याच्या बाजूनं रणजित शिंदेनी फोन करायचा, ह्याच्याकडनं विक्रमनं फोन करायचा, ह्याच्यावर 307 लाव, त्याच्यावर 6-6 महिने यांची वाट लावायची. कित्येक जणांची घरं उद्ध्वस्त केली, भांडणं तंटे लावले, घरात ठेवलं नाही, भावकीत ठेवलं नाही, गावात ठेवलं नाही, पोलीस स्टेशन हाताला धरून 30 वर्ष सत्ता भोगली. आज 1.25 वर्षात मला एक माणूस सांगा मी याच्या विरोधात असं काम केलं म्हणून. आम्ही आल्यानंतर सांगतो, दोघाला बोलवून घ्या, समजूत काढा, मिटवून घ्या, आणि कुठंतरी आपल्या गावाचा एकोपा ठेवा. आता हा एकोपा निवडणुकीत बाबा पार्टीच्या विरोधात मात्र होणार. कारण आहे, आणि कालचं पोरग आणि कस काय पुढे चाललंय. ग्रामपंचायतचा मेंबर ही सगळ्या बरोबर गोड बोलतोय, हसून राहतोय, म्हाताऱ्या माणसाला पाया पडतोय. ह्याला जर लोकांनी निवडून दिलं तर आपलं बस्तान उठतंय. मग म्हणणार बाबा पार्टी लय भारी होता म्हणून यांना वाटतंय श्रेय जाईल.
माझी आपल्याला या निमित्ताने लांबनं जर ऐकत असला तर माझ्या मित्रांना विनंती आहे की आपण सर्वांना ही उमेदवारी इकडे कशाला येत नाही की आणि तर बरं झालं इथं बसू वर लगेच आपली शाल बी टाकू प्रवेश करू काय अडचण नाही विचारा. म्हणजे साधा विषय बाबांना निवडून देणं. मला आपल्याला एवढंच विनंती करायची आहे, बाबा पारडेला ही उमेदवारी नाही, ही मानेगाव गावाला उमेदवारी आहे. तिथं तुम्ही नाव वाचताना दादा पारडे न वाचता मानेगाव ग्रामस्थ वाचा आणि मताला जात असताना त्या ठिकाणी एका घरातल्या साध्या पोराला मतदान रूपी आशीर्वाद द्या. हा मोठ्याचा पोरगा नाही म्हणून काय ह्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना मान्य आहे. हा सामान्य घरातला पोरगा ह्याला निवडून देण्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला लोकशाही टिकवता येणार नाही. आज मानेगाव एवढं मोठं गाव आहे आणि मग तुम्हाला का तिकीट दिलं नाही समोरच्या पार्टीनं? गावाला काय स्वाभिमान आहे का नाही? तुम्हाला काय राग आहे का नाही? तुम्हाला काय वाटत नाही का? मानेगाव गावाच्या नावानं गट आहे, मानेगाव गावाच्या नावानं गण आहे आणि आमच्या गावाला तुम्ही गृहीत धरताय, आमच्या गावाला तिकीट देत नाही आणि पैसेवाल्याला मुंबईवाल्याला तिकीट देताय. आणि साथ देणाऱ्याला मला विचारायचंय, स्वतःच्या छातीवर हात ठेवून विचारा, ह्या बाबा पारडेनीच तुमच्या सुखादुखामध्ये जे आज विरोध करतायत बाबाला, त्यावेळेस हाच त्या ठिकाणी पट्ट्या तुमच्या मागे होता. आणि आज ग्रामपंचायत निवडणुकीचं आम्हीच तुम्हाला दाखवतील आणि उद्या तुमच्यातच काट्या कुऱ्हाडे घेऊन रणजित शिंदे लावल. त्यामुळं उद्याच्या निवडणुकीचा विचार करण्यापेक्षा मानेगाव गावाचा विचार करा. ह्या गावाला लोकप्रतिनिधित्व मिळणं, ह्या गावाला ह्या भागातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि त्या गावाला जर प्रतिनिधित्व दिलं जात नसेल तर याचा विचार करेल का नाही गाव? त्या गावानं विचार केला पाहिजे. उद्याचा बाबा पारडे उमेदवार नाही, मानेगाव ग्रामस्थ उमेदवार आहे. उद्याचं बटन दाबताना, तुतारी पुढचं बटन दाबताना मानेगाव ग्रामस्थाला मतदानाचा अधिकार आहे आणि त्या मानेगाव गावाला त्या ठिकाणी टाकावं एवढी विनंती आपल्याला करतो. अनेक बोलण्यासारखं आहे परंतु सभा आहे. मी एक शेवटचा फक्त चिठ्ठी आले म्हणून सांगतो उदाहरण. नाही बोलतोय थांबा घ्या बोलतोय. उदाहरण आलंय द्या म्हणून चिठ्ठी मध्येच पालकमंत्री महोदयांनी जसं त्याला हुलुलू म्हणले, पालकमंत्री म्हणले की त्याला पालकमंत्री करतो. मला तर त्यांच्यावर प्रश्न पडला. एक उदाहरण बघा, मी परवा दिलं. एका गावात एक चांगला काठीवाडी घोडा असतो. एक चोर येतो आणि ती घोडा सोडून घेऊन घोड्याच्या बाजारात विकायला नेतो. घोड्याच्या बाजारात विकायला गेल्यावर त्या घोड्याच्या बाजारात तो घोडा उभा केला की सगळी घोडा होती. ती घोडा लय चांगला आहे, केवढ्याला विकला, केवढ्याला दिला. मग त्याला काय घोड्यातलं कळत नसतं, असं सांगायला असतंय. मग ती काय म्हणते, कोण म्हणते 1 लाख, कोण म्हणते 2 लाख, कोण म्हणते 4 लाख, 8 लाख, 20 लाख, 25 लाख, 40 लाख. ह्याला वाटतंय घोडं लय भारी आहे. मग तिथं गिराईक येते रणजित शिंदे सारखं, सावतांसारखं, परत देशमुख काका सारखं येतोय आणि मग म्हणतोय 40 लाखाला घोडे घ्यायचंय. घोड्यावर बसून बघतो, घोड्यावर बसते, चक्कर मारायला घोडे घेऊन जाते, ती माघारीच येत नाही. तसं पालकमंत्री पदाचं झालंय, कुणाला बी देतात आणि मग विचारते ती केवढ्याला घोडं दिलं. ती म्हणते आणलं तसं दिलं. तसंही झालं. जी माणसं एकमेकाविरुद्ध बोलत होती
ज्यांनी एकमेकाविरोध केला आणि आता ती सगळी एक का झाली ती तर सुहास काकासारखा ग्रामीण भागातला 32 वर्ष तुमची सेवा केलेला, ज्याच्यावर 1 रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही, ज्यानं तुमच्यामध्ये माणुसकी जपण्याचं काम केलं, त्या माणसाला पाडायला तुम्ही एक झाला तिघ. म्हणजे सुहास काका किती मोठं झालो. काकाच्या विरोधात ह्यांना तिघाला एक व्हावं लागतंय आणि तरी पालकमंत्रीला घेऊन यावं लागतं. आणि एवढं सगळं करून पुन्हा पैशाचा पाऊस पडणार आहे. आता पैशाचा पाऊस आहे म्हणजे विचार करा. धानोऱ्यामध्ये रात्र लाईट चालू करून मोटर धरून दार धरली ती उसाला, कुदळीनं खांदलंय, खत टाकलाय, वाकाव मधला ऊसाचं बिल गेलंय आणि त्याचं पैसे कष्टाचं घामाचं वाटणार आहे की का? कशाचा आहे तो यांचं पैसे? दुसऱ्याच्या चोरीचं तिसऱ्याच्या चोरी केलेलं टाका आणलेलं आहे का नाही? तो कष्टाचा आहे तो हरामचा आहे का नाही? या कष्टाच्या माणसाच्या पुढे हराम टिकणार का? जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक आहे. लोकशाही विरुद्ध दबावशाहीची दडपशाहीची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो, तुमच्यावर दबाव आणतील, तुम्हाला काहीतरी सांगतील, काहीही सांगू द्या, ह्यांच्या बोलतापाला बळी पडू नका. तुम्हाला उद्या जर एखादं पंचायत समितीतलं कडवा कुट्टी मशीन पाहिजे असेल तर तुम्हाला माड्याला जायची, फुलवाडीला जायची गरज आहे का? तिथंच बाबाला सांगितलं, बाबा येताना घेऊन येईल. उद्या एखादं काम सुहास काकाला सांगायचंय, काकाला जाताना थांबवाल, काकाच्याच गाडीत बसून जाचाल, काम करून याचाल. त्यांच्या घरी गेल्यावर गेट कुठं आहे, बांगला कुठं आहे? वॉचमन गेटच्या आत सोडले नाही, तुम्ही काय करणार? पुन्हा गेल्यावर म्हणणार, ए पैसे देऊन घेतलाय तू काय लय आलाय म्हणणार नाही का? मग इकडे जाणार आहे का तुम्ही? स्वाभिमान आहे का? स्वाभिमानानं मतदान करा. ही निवडणूक या तालुक्याचा स्वाभिमान त्या ठिकाणी जागृत ठेवायची निवडणूक आहे. आज ही कशासाठी भाजपमध्ये गेली सगळी? खपवायला. आता आपण यांना खपवू. आपल्या सगळ्याला मी एवढंच सांगतो, निवडणूक आहे. लोकशाहीनं मत मागायचा अधिकार आहे, घटनेनं दिलेला फंडामेंटल राईट आहे. त्याच्यामध्ये लोकांना मत मागत असताना तुम्हाला दबाव आणायचा प्रयत्न करतील, पण जेव्हा त्या छपडीच्या खपटाच्या मागे गेला की एकच डोक्यात ठेवायचं, गरीबाला निवडून द्यायचंय का माजवाल्याला निवडून द्यायचंय? जरी गरीब नाही टिकला तर उद्या तुम्हाला देखील एक विचार करायची वेळ येईल, ही लोक तुमच्या नरड्यावर देखील पाय ठेवायला कमी पडणार नाहीत. म्हणून आज यांना यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. गरीबाच्या घरातला बाबा पारडे असतील, सुहास काका प्रामाणिक माणूस असेल, ह्या दोघांना त्या ठिकाणी निवडून देणं म्हणजे तुमच्या माझ्यातला एक पोरगा त्या ठिकाणी, एक माझा चुलता, माझा एक घरातला सदस्य म्हणून निवडून द्यायचंय. ह्या दोघाला त्या ठिकाणी समोर ठेवा आणि समोरचा उमेदवार त्या ठिकाणी ठेवा. ही त्या ठिकाणी उन्हा तानाचं फिरती ती, ही पावडर लाली लावत नाही ती. समोरची कशी असते, समोर न चालली तरी अत्तराचा वास येतोय, ह्यांचा घामाचा वास येतोय. घामाच्या वासाचा याद राखा, हे कष्ट लक्षात ठेवा. अत्तराचा वास पाहिजे का आपल्याला? घामाचा वास पाहिजे. त्या ठिकाणी ही निवडणूक ह्या विचार करण्याची निवडणूक आहे. मी एक शेवटचं बोलतो आणि मला पुढे सभा म्हणून सारखं खणवती ती.
अजितदादांना आम्ही भेटायला गेलो आणि आम्ही खासदार साहेब, चारी आमदार, जिल्हाध्यक्ष बसलो, दादांशी चर्चा केली. दादांना सांगितलं, दादा आम्हाला त्या ठिकाणी माणेगाव उपसा सिंचन योजना करायची, त्याला अर्थसहाय्याची गरज आहे, आपल्याला अर्थ खात आहे. सिनेमाडा उपसा सिंचनची तिसरी सुप्रम आणायची आहे, त्या ठिकाणी खोटा चेक 20 लाखाचा दाखवून स्टंट करती ती. आम्हाला लाईट बिलाला पैसे पाहिजेत, आम्हाला त्या ठिकाणी रस्त्याची कामं अर्धवट पडलेत, रस्त्याला त्या ठिकाणी निधी द्यावा, जलजीवनच्या कामाला निधी द्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचं माड्यामध्ये स्मारक करायचं त्याला निधी द्यावा. अनेक कामं त्या ठिकाणी दादांच्या समोर मांडल्यावर दादांनी सांगितलं, इथून पुढे आपण एक होतोय, त्यामुळे काळजी करू नका, तुमच्या पाठीशी आम्ही खंबीर उभा राहू. मग दादांशी चर्चा झाली. आम्ही देखील दादांना सांगितलं, दादा आपले सगळे उमेदवार त्या ठिकाणी घड्याळ आणि तुतारीवर उभा करतो आणि आपल्याला निवडून त्या ठिकाणी घेऊन भेटायला येतो. परंतु आज दादा ऐकतो. मला आपल्याला विचारायचंय, विमान अपघात झाला, त्या 5 जणांपैकी दादांना आपण कसं ओळखलो? दादाचं घड्याळाचं नातं किती दृढ होतं. आता आपली खून काय आहे काकाची? त्यामुळं मला आपल्याला विनंती करायची आहे की घड्याळाच्या पुढचं बटन दाबून आणि तुतारीच्या पुढचं बटन दाबून अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची ही निवडणूक आहे. निवडणुका येतील जातील, दर वर्षाला 6 महिन्यांनी निवडणूक आहे, पण ही वेळ पुन्हा येणार नाही. या राज्यामध्ये 66 वर्ष स्वतःला झिजवलं, ज्याचं काम होतंय नाही सांगितलं. ह्या सिनामाडा उपसा सिंचन योजनेला अर्थमंत्री असताना निधी दिला, या माणेगाव उपसा सिंचनला देखील ते निधी देणार होते. आज आपल्या भागात असणारे साखर कारखाने हे त्या ठिकाणी त्यांनी निधी दिला, मदत केली. त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांनी, शरदचंद्र पवार साहेबांनी उजनी धरणाची निर्मिती केली, म्हणून आज आपल्याला हे दिवस बघायला मिळतात. आज या निमित्तानं आपल्याला अजितदादांना त्या ठिकाणी स्वतःच्या हाडाची काढ करून या महाराष्ट्राची सेवा केली. त्या दादांच्या माग महाराष्ट्र कसा उभा राहतोय हे दादा वरून बघतायत. त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये माझी आपल्याला विनंती आहे की सुहास काका पाटील असतील, बाबा पारडे असतील, यांच्या समोरची जी खूण आहे ती त्या ठिकाणी घड्याळ दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन हे त्या ठिकाणी आदरांजली म्हणून व्हा. या महाराष्ट्रात दादावर किती प्रेम आहे आपलं हे दाखवून द्या. या पश्चिम महाराष्ट्राचा एक धान्या वाहक त्या ठिकाणी गेलाय, पुरोगामी चळवळीचा नेता गेलाय, आपल्या सर्वांचा पाठीराखा गेलाय. त्याच्या पाठीशी आपण माग फिरत असताना या तालुक्यात आपण पुन्हा एकदा अजितदादाला त्या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून मतदान करावं, एवढी मी आपल्याला विनंती करतो. मला पुढची सभा असल्यामुळं मी आपली रजा घेतो. आज ज्यांनी प्रवेश केला त्या दोन्हींचे स्वागत करतो. मी आपल्याला त्या ठिकाणी जास्त वेळ देऊ शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी आपली रजा घेतो. उद्याच्या 7 तारखेला आपण या दोन्ही उमेदवाराला, साध्या माणसाला, गरीब आहेत, श्रीमंताच्या पुढे ही गरीबाची लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी औरंगजेबाच्या, अफजल खानाच्या पुढे केवढे होते, परंतु लोकांनी कुणाच्या मागे उभा राहिले? आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे ह्या दोन्ही मावळ्याच्या मागे उभा राहून उद्या घड्याळ आणि तुतारीला मतदान करावं, एवढी विनंती करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.